भारतातील पहिली लोकसभा निवडणूक. भारतातील पहिली निवडणूक 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या 4 महिन्यांच्या काळात 68 टप्प्यात घेण्यात आली. या मतदानात बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईची एकूण 3,89,816 बाटल्या वापरल्या गेल्या. उत्तर भारतातल्या स्त्रिया स्वतःचे नाव द्यायला संकोच करायच्या. त्या अमक्याची आई किंवा तमक्याची बायको म्हणून नोंदणी करून पाहायच्या. अशी जवळपास 28 लाख नावे मतदार यादीतून काढून टाकावी लागली होती. पक्षाचे चिन्ह असलेल्या पेट्या ठेवल्या जात, ज्यात मत दिल्यावर पत्रिका टाकल्या जात. पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध गोदरेज कंपनीने विक्रोळी फ्लॅटमध्ये 16 लाख मतपेट्या तयार केल्या होत्या. त्यांची किंमत ₹5 होती. रोज 15,000 पेट्या तयार होत. पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांची 16 ऑक्टोबर 1951 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर 9 दिवसांनीच भारतातील मतदानाची पहिली फेरी पार पडली. इंग्लंड व भारताच्या निवडणुका एकाच वेळी आल्या होत्या. सर्व पक्षांनी प्रचारासाठी पोस्टर्स व भाषणांचा वापर केला. फक्त कम्युनिस्ट पक्षाने रेडिओचा वापर केला. तोही रेडिओ मॉकचा वापर केला, कारण भारतीय आकाशवाणीवर कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्याची बंदी होती. त्यांचे कार्यक्रम ताश्कंदवरून प्रसारित होत असत. काँग्रेसला बाहेरून काहीसा विरोध तर होताच, पण पक्षांतर्गत असंतुष्टीचाही विरोध होता. त्यामुळे जवाहरलाल प्रचारात उतरले. 1 ऑक्टोबर पासून त्यांचा प्रचार सुरू झाला. 9 आठवड्यात ते जवळपास संपूर्ण भारतभर फिरले. त्यांच्या एकूण 25,000 मैलांच्या प्रवासात त्यांनी 18,000 मैल विमानाने, 4200 मैल कारने, 1600 मैल रेल्वेने व 90 मैल बोटीने प्रवास केला. 23 सप्टेंबरला लुधियाना या पाकिस्तान सीमेवरील शहरात त्यांच्या पक्षाच्या निवडणूक मोहिमेचा नारळ फोडला. या निवडणुकीत काँग्रेसचे चिन्ह पंजा नसून बैलजोडी हे होते. या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे चिन्ह पंजा नसून बैलजोडी हे होते. सध्याच्या केरळमधील कोट्टायम लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे 80% मतदान झाले होते आणि सर्वात कमी मतदान आताच्या मध्य प्रदेशात शहडोल या मतदारसंघात झाले, सुमारे 18%. संपूर्ण देशात सरासरी 60% मतदान झाले. संपूर्ण देशात या निवडणुकीत फक्त 1240 निवडणूक गुन्हे नोंदवले गेले. संपूर्ण देशात या निवडणुकीत फक्त 1240 निवडणूक गुन्हे नोंदवले गेले. 817 बोगस मतदान होते. 106 जणांनी मतपत्रिका मतदान केंद्राच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. फेब्रुवारी 1952 च्या शेवटच्या आठवड्यात निवडणुकीसाठी मतदान संपले. पहिल्या निवडणुकीत सरासरी प्रत्येक जागेसाठी 4 उमेदवार होते. त्रावणकोर, कोचीन, केरळ, मद्रास व ओरिसा ही राज्ये सोडून सर्व राज्यात काँग्रेसच्या जास्त जागा आल्या होत्या. शेवटी या 3 राज्यांतही काँग्रेसचेच सरकार बनले. सर्व राज्यातील विधानसभा व लोकसभा मिळून 3,689 सदस्य होते. 489 लोकसभा व 3200 विधानसभा. मतदानासाठी एकूण 2,24,000 मतदान केंद्रे उभारण्यात आली. 20 लाख स्टीलच्या मतपेट्या बनवण्यात आल्या. त्यासाठी 8,200 टन पोलाद लागले. एकूण 16,500 कारकून 6 महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने घेतले. त्यांच्याकडे टायपिंग व मतदान संघनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम होते. याद्या प्रसिद्ध करण्यासाठी 3,80,000 कागदी रिमे लागली.
मतदान पर्यवेक्षणासाठी 56,000 निवडणूक अधिकारी लागले. त्यांनी 2,80,000 मदतनीस होते. शिवाय नियंत्रणासाठी 2,24,000 पोलीस तैनात होते. संपूर्ण मतदारसंघ व मतदान जवळपास 10 लाख चौरस मैल भागात पसरले होते. एकूण 17.6 कोटी मतदार होते. त्यापैकी फक्त 15% साक्षर होते. निकालात काँग्रेसचा विजय झाला. लोकसभेत काँग्रेसला 489 पैकी 364 जागा मिळाल्या आणि विधानसभांच्या एकूण 3,280 जागांपैकी 2,247 जागा मिळवल्या. लोकसभेसाठी काँग्रेसला एकूण 45% मते पडली आणि 74% जागा मिळाल्या. 16 जागा घेऊन कम्युनिस्ट पार्टी दुसऱ्या क्रमांकावर होती. एकूण महासभेला 4 जागा मिळाल्या होत्या. मिळालेल्या एकूण मतांमध्ये सोशलिस्ट पार्टीचा दुसरा नंबर होता. त्यांना एकूण 10% मते व फक्त 3% जागा मिळाल्या होत्या. विधानसभेसाठी काँग्रेसला 42.4% मते पडली आणि 63.6% जागा मिळाल्या. काँग्रेसचे एकूण 28 मंत्री निवडून हरले. त्यात मुंबईतून मोरारजी देसाई होते. तसेच आचार्य कृपलानी, नरेंद्र देव, टी. प्रकाशम, एस. ए. डांगे यांचा पराभव झाला. रवीनारायण रेड्डी या कम्युनिस्ट उमेदवाराला नेहरूंपेक्षा जास्त मते मिळाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही निवडणुकीत हरले होते. त्यांच्या विरोधात काजरोडकर नावाचा दूधवाला उभा होता.